दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल सर मे किसान बद्दल? माझे नाव आहे भिसे भास्कर रामराव, गाव मोटरगाव, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. येथील तरुण यंग अपंग जनरेशन मधला शेतकरी आहे आणि या 2025 डिसेंबर मोशी कृषी प्रदर्शनामध्ये आम्ही कृषी प्रदर्शन म्हणजे शेतकऱ्यांची कृषी पंढरी आहे. बरोबर आहे तुमचं. आणि या कृषी पंढरीमध्ये आल्याच्या नंतर आपल्या स्टॉलला माय किसान ॲग्रो या स्टॉलच्या धारणामध्ये आम्ही भेट दिलो. आम्हाला शेतकऱ्याला मला इतकं चांगलं वाटलं की ते सांगता सोय नाही. कारण का आज भारत देशामध्ये जगाच्या पाठीवर जर एक विचार केलं, भारतासारखी भूमी, भारतासारखे पिकं, भारतासारखे क्लायमेट असं जगाच्या पाठीवर कुठेच नाही. बरोबर. पण आज भारत देशामध्ये एवढं अन्नधान्य पिकते. एक विचार केलं, जगाच्या पाठीवर चीन लोकसंख्येच्या बाबतीत मागे पडलं आणि भारत पुढे गेलं, तरी भारत देश जगाच्या पाठीवर लोकसंख्येच्या बाबतीत जरी पुढे गेलं तर भारत देश असा आहे. भारत देशाला पूर्वी म्हणतात की सोने की चिडिया, या आपल्या भारत देशाला म्हणले सोने की चिडिया होती, आहे आणि राहणार. पण शेतकऱ्यांचा माल जे उत्पादित झाला, जे शेतकऱ्याचा शेतीमालाला योग्य मूल्य किंमत जर भेटली तर शेतकरी सुखी होते. आज एक विचार केलं तर सर्व सोंग करता येतील, पैशाचे सोंग करता येत नाहीत. आणि शेतकरी उन्हात तानात कष्टात पावसात अंधारात जर काम करून खर्चा करून इन्व्हेस्ट करून जर शेतीमालाला जर भाव नाही गेला तर शेतकरी खचतो. शेतकरी खचला तर भारत देश खचेल. कारण का काही तुम्ही उत्पादन केलो, अंबानी अदानी कोणताही एक व्यावसायिक बिझनेसमॅन जर काही तयार केलो तर ते अन्न खात नाही. शेतकरी उत्पादन केलेलं अन्न खातो. म्हणून पूर्वी सुद्धा शेतकऱ्याला राजा आणि अन्नदाता म्हणतात. पण अन्नदाता असून आज या काळाला उपाशी पोटी मरत आहे. कारण का त्याचा शेतीमाल विकत आलाय चांगल्या दरामध्ये. पैशाचे सोंग करता येत नाहीत. आणि पैसा हा शेतकरी घामाने कष्टाने बुद्धीने मेहनतीने कमवतो. आज तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यांचे 5-5 पिढ्या शेतीमध्ये राबून श्रीमंत नाही. आणि जर कोणता जर एखाद्या वेळेस बिल्डर उद्योजक एका रात्रीमध्ये एका दिवसात जर पैसे इन्व्हेस्ट केलं तर त्याचे पैसे दुसऱ्या दिवशी दुप्पट होतात. पण आज शेतकरी उपाशी पोटी मरत आहे. आणि त्या शेतकऱ्यांना आपले माय किसान ॲग्रो कंपनी आहे ना, आधार देण्याचं काम करतायत. तुमचं शतशः आभार, लाख आभार. कारण का बोललं तेवढं कमीच आहे, कौतुक केलं तेवढं कमीच आहे. ही काळाची गरज आहे. कारण का दर 10 वर्षाला ट्रेंड काळ बदलते. आज तुम्हाला सांगतो, दुसऱ्या एका संकटाला तोंड द्यावं लागत नाही. एक उदाहरण यंदाच सांगतो, खूप वर्ष मागं सांगत नाही. 14 ऑगस्ट पासून जे पाऊस चालू झाला ते कमीत कमी 15 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे 2 ते 2.5 महिने त्या महाराष्ट्रावर पावसाचं संकट थैमान होतं. एवढं असताना सुद्धा राज्य सरकार केंद्र सरकार अजून मदत केलं नाही. आणि एखाद्या वेळेस मदत केली तरी ती मदत तुटपुंजी आहे. आज माती शेतकऱ्यांची खासून गेली. ती कमीत कमी 50 वर्ष नाही 100 वर्ष तरी भरून निघत नाही. म्हणजे शेतकऱ्यांना आला अनेक संकट आहेत आणि शेतकऱ्याला अनेक संकट आहेत. त्या संकटातून वाचवण्यासाठी मदत म्हणून आणि त्या शेतकऱ्याचा माल खराब होऊ नये, त्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य किंमत व्हावं म्हणून आज तुम्ही गल्फ कंट्रीपर्यंत माल नेण्याचं काम करताय. आणि मित्रांनो, सर्वांना मी सांगू इच्छितो, वार्ताहर पत्रकार राजकीय सर्वांना, केंद्र शासनाला राज्य शासनाला प्रशासनाला, आज जर भारत देशाचा सेंद्रिय माल जर तयार झाला तर आम्ही आहे ना भारतीय शेतकरी जगाला पोहोचू शकतो एवढी आमची ताकद आहे. का म्हणजे भारताचे भूतपूर्व पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आठवले म्हणे, जय जवान जय किसान. कारण का आम्ही शेतकरी आहोत म्हणून जय किसान म्हणे. आणि या काळाला जर सीमेवर जर रक्षक कोणी असतील तर एकमेव शेतकऱ्यांचे पुत्र सीमेवर आहेत देशाचं संरक्षण करण्यासाठी. आणि देशामधील लोकसंख्याचं जर संरक्षण करण्याचं काम असेल तर एकमेव शेतकरी यायचा. आणि म्हणून
शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणतात आणि भारत देश महाराष्ट्राची मातृभूमी जगाचा पोशिंदा हा शब्द आहे ना, आम्ही एक ना एक दिवस आज लिहून जेव्हा सोनेरी अक्षरात कोऱ्या बॉन्डवर एक ना एक दिवस जगाला जर पोचू शकेल तर एकमेव भारत देश एवढा. म्हणून या भारत देशाला महान देश म्हणतात. भारत माता म्हणतात. माता हा शब्द म्हणणारा या जगाच्या पाठीवर कोणत्याही देशाला नाही, फक्त एकमेव भारत देशाला भारत माता म्हणतात. मित्रांनो, बोलत एवढं कमीच आहे. आज सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी मी म्हणून बोलत आहे आणि या मीडियाने सर्वांनी सर्वत्र दूर प्रसार करावं आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य किंमत भेटावं. आज शेतकऱ्यांचा कवडी मोल किंमत आवक वाढली 5 रुपये किंमत म्हणजे 500 रुपये प्रति क्विंटल आणि त्याच जर आवक वाढू द्या ना. आवक वाढली म्हणून जर काय आपण बाजार भाजीपाला असो फळ असो फेकून देत नाही, पण व्यापारी लोक दर वाढून शेतकऱ्यांची पिळवणूक करतात. तर त्या शेतीमालाला प्रोड्युसर किंवा प्रक्रिया करून अजून आपण बाहेर पाठवू शकतो, माल पिकू शकतो आणि केव्हाही विकू शकतो. आणि अशी एक किमिया अशी कामगिरी आपली माय किसान कंपनी केलेली आहे. तरी लाख लाख हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान. धन्यवाद दादा. तुम्ही मे किसान बद्दल शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? सर्वांनी आहे ना माय किसानचा कॉम्प्युटर लेजर घेऊन जावं. स्कॅन आहे, QR कोड आहे याच्यावर, कारण का आज इंटरनेटचा जमाना आहे आणि याचा फायदा घेऊन या संस्थेला आपल्या दारापर्यंत आपल्या बांधापर्यंत पोहोचवा आणि आपला माल जगाच्या कानाकोपऱ्यात एकदम चांगल्या पैशात विका. कारण का या जगा जर इमानदार म्हणलं तर एकमेव शेतकरी आहे.